यासोबतच राज्य अस्थिर व्हावं असा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील संजय राऊतांनी केला होता। दरम्यान भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावर संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले। गावागावात भीमा कोरेगाव प्रमाणे दंगली व्हाव्यात, आंदोलनं व्हावीत, संघर्ष व्हावा आणि हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच काही शक्ती पडद्याआडून काम करतात। या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील, न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल। कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही। याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो। हे आंदोलन भडकून संजय राऊत चिथावणी देण्याचा प्रयत्न करतायत का? ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणतायत की भीमा कोरेगाव सारखी दंगल या राज्यामध्ये होणार आहेत, तर संजय राऊत यांच्याकडे त्याबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी तातडीनं गृह विभागाला दिले पाहिजे, नाहीतर गृह खात्याने तातडीनं संजय राऊत यांची चौकशी करून हे दंगल घडवणारे कोण आहेत याची माहिती घेतली पाहिजे। उगीच संजय राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठा बांधव जे शांततेने मोर्चा काढतायत, जे शांततेने आंदोलन करतायत, त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न आणि आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।